परवानगी द्याल का? मला माझी ओळख करून देण्याची परवानगी द्याल का? बरोबर. मला माझी ओळख करून देण्याची परवानगी द्याल का? कुछ लोग हिंदी वाले भी लोग वीडियो को देखेंगे तो उनके लिए बोल रहा हूं मैं। कृपया फैन बंद करोगे क्या? इधर होगा, मुझे मेरी जान पहचान कराने का परमिशन दोगे क्या? जान पहचान कराने का परमिशन दोगे क्या? चला, कसं होईल वाक्य हे मग? परमिशन बोल रहे तो बोलतोय तो आपण काय पाहिजे तर अलाव. हा, करेक्ट. विल यू अलाव, बोला रे, मी टू, एक्सलंट, इंट्रोड्यूस माई सेल्फ. विल यू अलाउ मी टू इंट्रोड्यूस माई सेल्फ. इसमें और प्लीज होगा तो और भी अच्छा लगेगा. प्लीज मुझे मेरी पहचान कराने का परमिशन देंगे क्या? कृपया मला माझी ओळख करून देण्याची परवानगी द्याल का? चला रे, अशी वाक्य सांगा. पालक टीचरला बोलतात, काय बोलतात? प्लीज. प्लीज, मराठीमध्ये पण बोलतात ना प्लीज. प्लीज आमच्या सोनूची काळजी घ्याल का? यावर्षी तुमच्या स्कूलमध्ये येणार आहे, तर आमच्या सोनूची काळजी घ्याल का? सोनू कोण आहे? मुलगा पण असू शकतो आणि मुलगी पण असू शकते. सुनेची नाही, हा, सोनूची आहे. सोनूची आहे. ठीक आहे, चला. प्लीज आमच्या सोनूची काळजी घ्याल का? कम ऑन. करेक्ट. विल यू प्लीज, बोला रे ऑनलाइन वाले, विल यू प्लीज. Will you एक्सलंट. take care of our Sonu? टेक केअर ऑफ आवर सोनू किंवा टेक केअर ऑफ सोनू मला चालतंय. आमच्या सायलेंट ठेवलं तरी चालतंय. टेक केअर ऑफ सोनू. मराठीमध्ये आमचा सोनू म्हणलं तरी चालतंय. इंग्लिश मध्ये ओनली सोनू भी चल जाएगा. प्लीज हमारे सोनू का केयर करोगे क्या? CAR नाही. चलो, चला पुढचं वाक्य. अशा प्रकारचं वाक्य सांगा. तुम्ही न्यूजपेपर वाचाल का? बरोबर. हा टिफिन आमच्या पप्पांना द्याल का? तुम्ही न्यूजपेपर वाचाल का? हा टिफिन आमच्या पप्पांना द्याल का? कम ऑन. विल यू, हा बोला रे, गिव दिस टिफिन टू माय फादर. बोलण्याची पद्धत आहे आमच्या पप्पांना. टू माय टू माय पप्पा, टू माय फादर. तुम्ही न्यूज पेपर वाचाल का? Will you read newspaper? Will you read विल यू रीड न्यूजपेपर? चला, अशी वाक्य सांगा प्लीज. अशी वाक्य सांगण्याचा प्रयत्न करा. चला, हे पण एक वाक्य झालं ना. हेच वाक्य लिहा. हे पण आता बोललो, हे पण प्रॅक्टिकल सेंटेन्स आहे. लिहा. अशी वाक्य सांगण्याचा प्रयत्न करा. काल पण झालं होतं काही वाक्य. अशी वाक्य सांगण्याचा प्रयत्न करा.
ऐसे वाक्य बताने का कोशिश करो, बताने की कोशिश करो. ओके. ट्राई टू टेल सच सेंटेन्सेस. झालं होतं काल आपले. बहुतेक झालं होतं काल. चला पुढचं वाक्य सांगा अशा प्रकारचं. मला मला मुझे कॉन्फ्रेंस रूम यूज करने का परमिशन दोगे क्या. मला कॉन्फरन्स रूम, मला कॉन्फरन्स रूम FER कॉन्फरन्स ANCE कॉन्फरन्स रूम वापरण्याची परवानगी द्याल का. गुगलवर चेक करा स्पेलिंग. चुकला असेल तर मलाही सांगा. परवानगी गायकवाड सर आहेत का. गायकवाड सर आहेत का. या परवानगीचं न कोणतं आहे ते मला सांगा कोणतरी. बाणाचं आहे का नळाचं आहे. कमॉन. मला कॉन्फरन्स रूम वापरण्याची परवानगी द्याल का. कसं होईल. विल यू. कोणतं आहे सर. बाणाचं बाणाचं आहे का. चला परवानगी. प्रत्येक ठिकाणी परवानगीचं न बाणाचं लिहिण्याचा प्रयत्न करा रे. हा मला ते डाऊट होता. विल यू अलाव मी टू यूज द. व्हेरी नाईस. बोलणाऱ्याला ऐकल्याला माहिती कोणतं कॉन्फरन्स रूम बद्दल बोललं जातंय म्हणून द कॉन्फरन्स रूम. ती विल यू अलाव मी टू यूज द कॉन्फरन्स रूम. इंग्रज म्हणतात ही किंवा ती स्पष्ट असेल तर द वापरा. ही किंवा ती असा स्पष्ट उल्लेख करा असं इंग्रज लोकांचं म्हणणं आहे. त्यांची भाषा असल्यामुळं आपण त्यांचं ऐकायचं. चला. तुम्ही त्या आजोबांना मदत कराल. तुम्ही त्या आजोबांना मदत कराल का. लक्षात घ्या या वाक्यामध्ये आजोबा हा शब्द रिलेशन दाखवत नाही तर वय दाखवत आहे. कारण त्या आजोबा म्हणताय त्या आजोबांना. तुम्ही माझ्या आजोबांना मदत कराल का असं कोणी म्हणणारच नाही ना. कारण का हा म्हणू शकताय जर तो गावाला जाणार असेल तर है ना. त्या आजोबा म्हटलं गेलं याचा अर्थ ते नक्कीच त्या व्यक्तीचे आजोबा नाहीत बोलणाऱ्याचे. हे वाक्य बोलणाऱ्याचे. म्हणून इथं आजोबा हा शब्द रिलेशन नाही तर काय दाखवतंय वय दाखवतंय. चला मदत कराल का. कमॉन. विल यू हेल्प दॅट ओल्ड मॅन. बरोबर. वयोवृद्धता दाखवतंय आजोबा हा शब्द. विल यू हेल्प दॅट ओल्ड मॅन. दॅट ते आजोबा. कमॉन. तू माझ्या बरोबर येणार नाहीस का. थोडस निगेटिव्ह वाक्य. येणार नाहीस का. तू माझ्या बरोबर येणार नाहीस का. बरं आपलं काहीतरी चुकलेलं आहे. हा नंबर किती आहे 150 बरोबर आहे का. तर हा किती होईल किती होईल सांगा. 158 होईल ना. बरोबर आहे का. कारण हा 151 होईल. बरोबर आहे का. हा होईल 158. हा होईल 159 नाही 157 अँड लाईक वाईज. चला तुम मेरे साथ नहीं आओगे क्या. माझ्या बरोबर येणार नाहीस का. सो आप उस हिंदीमध्ये ओल्ड मॅन म्हणजे काय. हा आजोबा नाही. तिथं हिंदीमध्ये तो शब्द नाही. उस बुजुर्ग को आप उस बुजुर्ग व्यक्ती को मदत करोगे क्या असं असं म्हणाले. तो माझ्या बरोबर येणार नाहीस का. विल कम यू ऑन. नॉट कम विल यू. व्हेरी नाईस. विल यू नॉट कम विथ मी. बरोबर आहे.
कम विथ मी, और क्या होगा? कम विथ मी, एक्सलेंट, वोंट यू कम विथ मी, वोंट यू कम विथ मी, नाइस वन. चला, पुढचं वाक्य काय होईल सांगा? काय होईल म्हणजे आणखीन लिहिलंच नाही आपण, आहे ना. चला, पुढचं वाक्य सांगा मला. 159. आज ठरल्याप्रमाणे आपल्याला नवीन टॉपिक चालू करायचा आहे. तुम्ही त्याला बाहेर जाण्याची परवानगी द्याल का? तुम्ही त्याला तळ्याकडे जाण्याची परवानगी द्याल का? समजलं का नाही? आजकाल पाऊस पडलेला आहे, अनेक लोकांना तळ्याकडे पाणी बघायला जाण्याची उत्सुकता असते, म्हणून परवानगी द्याल का? परमिशन दोगे क्या? तालाब की ओर जाने की परमिशन दोगे क्या? कम ऑन, विल यू अलाउ हिम टू गो? कुठं? तळ्याकडे, टुवर्ड्स द लेक. कारण का बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला माहिती कोणत्या तळ्याबद्दल बोललं जातंय. कम ऑन, 160. Students, parents and teachers, I want fair play from you people. त्याचा होमवर्क झाला नाही त्याला चुपचाप दुसऱ्याच्या मोबाईल बरोबर बसायचं नाही. ठीक आहे? दुसऱ्याच्या नावाने त्याच्या व्हिडिओ समोर बसायचं नाही. सो दॅट विल ग्रो सम काइंड ऑफ, त्याला म्हणून आपण काय म्हणता येईल, डिसऑनेस्टी विदिन यू, अँड जी तुम्हाला लाईफ मध्ये कधी सक्सेसफुल देणार नाही. यू मस्ट नॉट बी डिसऑनेस्ट. तर माझा होमवर्क झाला नाही तेव्हा मी 8 ते 9च्या बॅचला लाईव्हला बसतो नाही, बिकॉज दॅट वॉज द पनिशमेंट गिवन बाय यू अँड आय ओबेड दॅट फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. आणि तुम्हाला हाच व्हिडिओ युट्यूबला बघायला भेटणारच आहे. इफ ॲट ऑल यू वॉन्ट टू एन्जॉय द लाईव्ह व्हिडिओज, लाईव्ह लेक्चर्स, यू हॅव टू कम्प्लीट द होमवर्क. नुसतं कम्प्लीट करून पण चालणार नाही. यू हॅव टू शो दोज होमवर्क टू युअर टीचर नियर युअर होम और नियर युअर विलेज. तुमच्या घराजवळच्या टीचरला किंवा गावाजवळच्या टीचरला ते होमवर्क चेक करून घेणं गरजेचं आहे टीचर कडून. ओके, आय करेक्ट माय सेंटेन्स लाईक दिस. बोला, काय होतं? होमवर्क केला तर 100% देणार. मला झालंय वाक्य आपलं, तरी पण घ्या. क्लासला बसण्याची परवानगी द्याल का? मला क्लासला बसण्याची परवानगी द्याल का? आता सीट शब्दशः अर्थ नाही बरं का इथं. बघा कसं आहे. कम ऑन, बोला रे ऑनलाईन वाले. विल यू अलाउ टू अटेंड और टू जॉइन? टू अटेंड और टू जॉइन, सॉरी, बरोबर आहे ना. अटेंड और टू जॉइन काय? ऑनलाइन क्लास और ऑनलाइन लेक्चर. गॉट इट? चला, 161. कम ऑन. कृपया मला पाणी देशील का? कृपया मला पाणी देशील का? कृपया मला पाणी देशील का? व्हेरी गुड सेंटेन्स. कृपया मला पाणी देशील का? मी आत्ताच खेळून आलोय किंवा आले, पाय दुखतोय, तर मला पाणी प्लीज देशील का? कम ऑन, सांगा. विल यू Will you give me water?
water. You give me. व्हेरी गुड. विल यू प्लीज गिव्ह मी वॉटर. एक्सलंट वन. चला माझ्याबरोबर लिहा. मी फास्ट असेल तर मला सांगा की सर थोडस स्लो जा म्हणून. यू मे आस्क मी टू गो स्लो. कम ऑन. पुढचं वाक्य सांगा. सर जरा सावकाश लिहाल का. आता सर सर असल्यामुळं प्लीज पण वापरावं लागेल ना. प्लीज जरा सावकाश लिहाल का, आहे की नाही. मग काय होईल वाक्य इथं. सर प्लीज जरा सावकाश लिहाल का. सर हा वाक्याचा भाग नाही म्हणून सर वेगळाच द्यायचा. इट इज जस्ट अ कॉल गिवन टू द टीचर. सर just to bring teacher's attention towards you. Sir, come on. Sir, will Correct. you please write slowly? Correct. Will you please write slowly? आणि मुलांना माझी रिक्वेस्ट आहे, अशी लहान लहान वाक्य तुमच्या टीचर्स बरोबर, तुमच्या पॅरेंट्स बरोबर, तुमच्या फ्रेंड्स बरोबर लहान लहान वाक्य मुद्दाम होऊन यूज करण्याचा एक्सपेरिमेंट करत जा. आणि यामधून तुमचं इंग्लिश हे उदयास येईल, डेव्हलप होईल, डेव्हलप वर्जन अस्तित्वात येईल. ऑल राइट. सब लोगों को यूजिंग इंग्लिश सेंटेंसेस इज वेरी मच कंपल्सरी. मम्मी प्लीज. नाही पण ते प्लीज मला प्लीज नाही मग प्लीज नाही आहे ना. मम्मी मला टीव्ही चालू करू देणार नाहीस का. मग तिथं प्लीजचं म्हणत नाही ना. 1 to 1 to 1. हा निगेटिव्ह मध्ये प्लीजचं म्हणत नाही. क्वेश्चन नाही म्हणत. चला मला मम्मी संबोधन आहे. मम्मी विल यू. म्हणजे काय परमिशन आहे. करू देणार नाहीस का परमिशन आहे. विल यू नॉट अलाव मी टू स्विच ऑन द टीवी. क्यों है. आपका ही घर का टीवी के बारे में बोल रहे हैं ना, इसलिए वह टीवी या यह टीवी ऐसा उसका मतलब होता है. और निगेटिव ऑलवेज टू वेज. कम ऑन. Mummy, Mummy. won't you allow me to switch on the TV? Excellent. Won't you please allow me. Allow नहीं allow me to switch on the TV. Mummy, won't you allow me to switch on the TV? 164. कृपया बाहेर जाशील का. कृपया बाहेर जाशील का. माझं लेक्चर चालू आहे. बडबड बडबड मागाच्यापासून लावली, त्यामुळं कृपया बाहेर जाशील का. हे पण वाक्य इंग्लिश मध्ये बोलायचं, नंतर मराठीत सांगायचं. ठीक आहे. आजी किंवा आई कृपया थोड्या वेळासाठी बाहेर जातील का. लेक्चर चालू आहे, शिकू दे थोड्या वेळ. लेख शिकली प्रगती झाली. बोला. विल यू प्लीज Will you please outside? गो आउटसाइड. गो आउटसाइड. जरा बाहेरच्या बाजूला जाशील का. घरात माझं लेक्चर चालू आहे. आता तुमचं मला समजावणार, मला तुम्हाला समजावणार. नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. माझ्या बरोबर लिहिताय का. सेंटेन्स रिपीट सांगाल का. स्कूल मध्ये झाडे लावू द्याल का. 2 वाक्य सांगितली 2 लोकांनी.
सर काय पहिलं वाक्य कोणतं सेंटेन्स रिपीटचं वाक्य सांगा मला कोणतरी. सर ते सेंटेन्स रिपीट सांगाल का? एक्सलंट सेंटेन्स. सर ते सेंटेन्स रिपीट सांगाल का. एक वाक्य झालं. दुसरं कोणतं होतं रे. झाडे लावायचं कोण होतं. कृपया आम्हाला स्कूलमध्ये झाडे लावू द्याल का. ल्या दोन्ही वाक्य लिहितो. सर प्लीज ते वाक्य रिपीट सांगाल का. किंवा दुसरं वाक्य आहे कृपया मला स्कूल भोवती. स्कूलमध्ये म्हणण्याच्या ऐवजी स्कूल भोवती झाडे लावण्याची परमिशन द्याल का. कम ऑन सांगा मला आता वरचं वाक्य सांगा अगोदर. सर सर will you please repeat this? एक्सलंट एक्सलंट. विल यू प्लीज रिपीट. रिपीट म्हणजे काय पुन्हा सांगणे. रिपीट सांगाल शब्दाचा अर्थ नाही. रिपीट द सेंटेन्स ते वाक्य. सर हा वाक्य. सर हा वाक्याचा भाग नाही. हे पुढचं वाक्य आपलं. विल यू प्लीज रिपीट द सेंटेन्स. सर विल यू प्लीज रिपीट द सेंटेन्स. कृपया मला स्कूल भोवती झाडे लावण्याची परमिशन द्याल का. कम ऑन. विल यू allow allow me trees plant trees around the school. excellent. Plant trees. Very nice. Around the school. तुमची शाळा आहे ना किंवा ती स्कूल किंवा ही स्कूल. बोलणाऱ्यास व ऐकणाऱ्यास कोणत्या स्कूल बद्दल बोललं जातंय ती स्पष्ट कल्पना असल्यामुळं ती स्कूल वापरायची. ऑल राईट. प्लीज राईट पीसफुली. I will allow you 3 to 4 minutes more. Even if you were supposed to write along with me, still I will allow you. ऑनलाईन मध्ये सगळं झालं का. आर यू ऑल डन. झालं का. Yes, sir.